नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तर्फे डॉक्टर रजा दयानिधी यांनी केलं आहे। श्रीमती कस्तुरबाई बालचंद्र कला व विज्ञान महाविद्यालय सांगली येथे 15व्या राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते आणि यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश गिरिजेश कांबळे, प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल कणीचे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, प्राचार्य डॉक्टर बी.पी. लाडगावकर, सांगली अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी रुपाली सोळंके यांच्यासह निवडणूक कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भविष्याचा विचार करून प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा असं सांगून जिल्हाधिकारी डॉक्टर रजा दयानिधी म्हणाले, प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका होत असतात। आपल्या आयुष्यात आपल्याला सर्वसाधारणपणे 12 ते 13 वेळा मतदान करण्याची संधी मिळत असते। आपल्या गावच्या, देशाच्या विकासासाठी योग्य उमेदवार निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा। ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, विधानसभा, लोकसभा या कोणतीही निवडणुका असोत, त्यामध्ये आपण देशहिताच्या दृष्टीने आपल्या मतदानाचा हक्क बजावायला हवा। वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्या सगळ्यांनी मतदार नोंदणी करावी असं सांगून त्यांनी राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश गिरिजेश कांबळे म्हणाले, मतदानाचा अधिकार हा आपला संविधानिक अधिकार आहे। वयाची 18 वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करावे आणि लोकशाही बळकट करावी असंही त्यांनी आवाहन केलं आहे। प्राचार्य डॉक्टर बी.पी. लाडगावकर म्हणाले, ज्यांची मतदार नोंदणी झालेली नाही त्यांनी ती स्वतः करून घ्यावी, तसेच प्रत्येकाने किमान इतर 5 जणांची मतदार नोंदणी करावी असा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केलं आहे। प्रारंभी मुख्य निर्वाचन आयुक्त राजीव कुमार यांच्या संदेशाची चित्रफीत दाखवण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी देण्यात आले। जिल्हाधिकारी डॉक्टर रजा दयानिधी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा दिली। प्रास्ताविकात प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल कणीचे यांनी राष्ट्रीय मतदार दिन आयोजित करण्यामागचा हेतू विशद करून त्या म्हणाल्या, युवा हे भारताचे भवितव्य आहे। प्रत्येकाने मतदार नोंदणी करावी आणि लोकशाही प्रणालीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे। सूत्रसंचालन मंडल अधिकारी पंडित चव्हाण यांनी केलं। आभार प्राध्यापक डॉक्टर विजय सावंत यांनी मानले। कार्यक्रमास श्रीमती कस्तुरबाई बालचंद्र कला व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पी.एन. गोरे व डॉक्टर पी.एन. चौगुले, प्राध्यापक डॉक्टर श्रीमती मगदूम यांच्यासह महाविद्यालयाचे इतर प्राध्यापक, पदाधिकारी, विविध शाळा कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।